कन्नड व खुलताबाद तालुक्यातील महादेवकुळी मल्हारकुळी जात प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे या मागणीसाठी कन्नड येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर कोळी बांधवांचे 7व्या दिवशीही आमरण उपोषण सुरूच राहिल्याने कैलास शेकू गायकवाड व रोहिणी अनिल नेवरे या 2 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली। त्यांच्यावर कन्नड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले, मात्र कोळी समाज बांधवांनी अर्धवट उपचार करून कैलास शेकू गायकवाड व रोहिणी अनिल नेवरे या दोन्ही उपोषणकर्त्यांना पुन्हा उपोषणस्थळी वापस आणले। यामुळे काही काळ रुग्णालयात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा 7वा दिवस असल्याने कोळी बांधव आक्रमक होत आहेत। कोळी समाज बांधवांच्या आमरण उपोषणाला विविध पक्षांच्या नेत्यांनी देखील भेट दिली आहे। जर मल्हारकुळी महादेवकुळी जात प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी समिती नेमली आहे, तर यापूर्वी जात प्रमाणपत्र दिले कसे? जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी 50,000 रुपये दिल्यानंतर जात प्रमाणपत्र कसे दिले जाते, तेव्हा समिती कुठे होती, असा आरोपही कोळी समाज बांधवांनी प्रसंगी केला आहे। उपोषण ठिकाणी शांतता व सुव्यवस्था राहावी म्हणून IPS पोलीस अधिकारी श्रीमती अपराजिता अग्निहोत्री, शहर पोलीस निरीक्षक RB सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे। दरम्यान उपोषणकर्त्याची तब्येत बिघडल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संतोष कोले यांनी कन्नड ग्रामीण रुग्णालयात जाऊन उपोषणकर्त्याच्या तब्येतीची चौकशी केली। श्रीमती मीना एकनाथ निकम या महिलेने कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांना निवेदन दिले आहे। या निवेदनात त्यांनी आमरण उपोषणकर्ते यांना उपचार उपोषणस्थळीच मिळावे व सर्व सोयी सुविधा उपोषणस्थळीच उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी केली। मात्र याबाबत वैद्यकीय अधीक्षकांनी त्यांना रुग्णालयातच उपचार केले जाईल, रुग्णालयाबाहेर उपचाराची सुविधा केली जाणार नाही असे उत्तर दिल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे। यासोबतच त्यांनी अन्य ठिकाणी उपोषणकर्त्यांना उपोषणस्थळी उपचार दिले जातात, मात्र कन्नडमध्ये वेगळी परिस्थिती अशी का निर्माण आहे असा प्रश्न उपस्थित करत वैद्यकीय अधीक्षकांवर नाराजी व्यक्त केली आहे। आज 7 दिवस झाले, त्याला 7 दिवसापासून त्याला गरीब दुबळ्याची त्याला दर्शन सुद्धा येऊ नाही राहिली। म्हणजे माणूस म्हणा का जानवर का नाही, याला लाज नाही वाटू राहिली का दर्शक? 4 दिवस झाले, आज 4 दिवस झाले, 4 झाले, आज 7 दिवस झाले। 7 दिवसापासून मग बिगर अन्न पाण्याचं आहे, त्याच्या जीवाला काय नसेल वाटत। पाच आजच्या ना 5 5 आपले प्रमाणपत्रावर अधिकारी 3 दिवसात निर्णय घेण्याबाबत मान्य अधिकारी यांना विनंती करण्यात येईल। 3 दिवसात अंतिम निर्णय घेतला जाईल। मग आता अंतिम निर्णय घेतला जाईल। त्याच्याकडून हे काम होऊन नाही राहिलं ना, तर त्यांना डायरेक्ट लगे एक काम करायचं, त्यांना डायरेक्ट रजा द्यायची आणि घरी जाऊन जायचं। त्याला ड्युटीला यूज नाही, तर त्याला नाही खडी फोडायला आम्ही 2 दिवसामध्ये, तर मग काय राहिलं।